सुना येते घरा. आजच्या 28 जूनच्या जबरदस्त भागामध्ये राघवने इतकी मोठी माती खाल्ली की त्याने सगळ्यांच्या समोर त्याने अन्विताची छेड काढली. मूर्खासारखं कबुली देऊन टाकले, कबूल केले चूक नसतानाही. आणि त्याचे परिणाम भोगावे लागलेत ते म्हणजे शिवनाथला. कारण पद्माने त्याचं सगळ्यांसमोर हसू केलंय. अख्ख्या गावासमोर हात जोडून शिवनाथला माफी मागायला भाग तर पाडलंच, सोबत हलगी वाजवून शिवनाथला त्याची लायकी दाखवून कसा तोंडावर आपटला याचा आसुरी आनंदही साजरा केलाय. आणि तरीही राघव गपचूपच आहे. त्यात आता शिवनाथने एक धक्कादायक निर्णय घेतलाय. मुलांना एक अशी अट घातली की आता मुलं वचन देतील का शिवनाथला? बघूयात आता हे सगळं नक्की कसं घडतंय प्रेक्षकांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. राघव घरी आल्यानंतर शिवनाथ सगळ्याच्या साक्षीने त्याला विचारतो की या लोकांचं म्हणणं असं आहे की तू त्यांच्या पोरीची छेड काढली, केलंयस का तू असं? राघव तोंडातून चकार शब्द काढत नाही. शिवनाथ त्याला विचारतो की बाळा, अरे सांगून टाक ना समदेसने की तू असलं काही बी केलेलं नाही आहे ते. अरे आपल्या घराण्याचा असले संस्कारच नाही ते की. राघव अन्विताकडे इतकं खाऊ का गळू नजरेनं बघत असतो ना. शिवनाथ त्याला विचारतो की अरे बोल ना, सांगून टाक ना या समदेसने. अरे एखाद्या पोरीकडं वाकड्या नजरेनंच काय तिची छेड काढायचं तर दूरच राहिलं. सांग या समदेसने, आपल्या घराण्याचे असले संस्कार नाही ती की. आता राघव तुझ्या मनस्थितीत अडकतो की काय करून ठेवलं या पोरीनं. आता जर का मी हिच्या बॉयफ्रेंडबद्दल जर सांगून टाकलं तर हिची आत्या हिला घराच्या बाहेर हाकलावल. आणि जर का मी हे कबूल केलं तर आप्पा काय मला सोडायचं नाही ते. काय आगाऊ उपद्व्याप करून ठेवला हिनं. आता शिवनाथ रागाने त्याच्यावरती वचकतो की बोल की, सांगून टाक ना समदेसने काय ते तू केलेलं नाहीच ना व. पण राघव आता इथे इतकी मोठी माती खातो ना. काय गरज आहे अन्वीची साथ द्यायची याला. पण याच्या आधी पद्माने काय ठरवलंय हे त्याला थोडीच ठाऊक आहे. ज्याची चूक निघाल त्याने पाय धरून माफी मागायची. आणि राघव मूर्खासारखं चूक नसतानाही चूक आहे मान्य करतो. अचानकच तो बोलून टाकतो की ते गमतीमध्ये, गमतीमध्ये बोललो. आता भास्कर शिवनाथाला विचारतो की म्हणजे छेड काढली तुझ्या पोरानं. पद्माई त्याला खडसावते की माझ्यासोबत लग्न कर. ही काय गमतीमध्ये बोलायची गोष्ट आहे का शिवनाथ? स्वतः राघवने चूक मान्य केलेली असते आणि शिवनाथ उमाच्या पायाखालची जमीनच हादरते. आता पद्मा बोलून तोंड सुख तर घेणारच आहे. पद्मा त्याला खडसावते की तू काय केलंय ते तुला तरी कळतंय का? तू जे काय बी केलंय ना आमच्या अन्वीसोबत ते समजव की इथं. राघव गप्प असतो. राघव त्याच्या मनात फक्त अन्वीला वाचवणे एवढंच सुरू आहे. पण त्याच्याच आईवडिलांचा अपमान होतोय ही गोष्ट याच्या डोक्यात कशी शिरली नाही आहे. तुम्हाला पण प्रश्न पडला ना प्रेक्षकांनो. रुद्र त्याच्या अंगावरती वचकतो की हा असा नाही ऐकणारा तो, याला ना मी आता उलटाच टांगतो. त्यावर पद्मा टोमणे मारून तोंड सुख घेते की थांब रुद्र, फळ किडकं निघालं म्हणून दोष त्या फळाचा नसतोय, दोष त्या झाडाचाच असतोय. शिवनाथकडे नजर रोखत बोलते ती. कधी बी दोष त्या फळाचा नसतोयाच. खरं तर ना त्या झाडाची मुळच मुळात नासकी असतात, किडलेली सडलेली असतात. अरे शिवनाथ, तू कुणाचं पोरगं आहे तुझं तुलाच माहीत नाही, मग तुझे लेकरं बी तशीच निघणार आहेत ना. अरे तुला उकिरड्यावरनं उचलून आणून सांभाळला माझ्या बापानं. अरे भिकाऱ्या, तुला संस्कार दिले ते म्हणून तू सुधारलास, तेही केलं माझ्या बापानं. पण शेवटी तुझ्यासारखे अवलाद तुझी लेकरं निघणारच आहेत. उमाला आणि शिवनाथला प्रत्येक शब्द त्यांच्या काळजावरती घाव घालत असतो. खरं तर ना शिवनाथ इतका चिडतो राघववरती. शेवटी शिवनाथचा अपमान आपल्या डोळ्यात देखत होतोय. पद्मा वाटेल त्या शब्दात त्याला अपमानित करते. हे जणू काही आता उमाच्या कानात शिशाचा रस ओतल्यासारखं फील होतं तिला. ती तिला थांबवण्याचा प्रयत्न करते की बस कर ग पद्माताई.
पण पद्मा सांगते की आता ह्योच असा आहे म्हटल्यानंतर याचे संस्कार बी असंच असणार आहे ती. आज तुझ्या पोरानी छेड काढली, उद्या आणतील कुठल्या तरी पोरी लगीन करून घरात. आणि मग उमे, तुझं हे काचाकड्याचं घर आहे ना, ते एक दिवशी असंच तुटून जाईल. शिवनाथ, जेव्हा तुझ्या सुना घरात येतील ना, तेव्हा तुझ्या घराचे वासे फिरतील आणि तेच फिरलेले वासे उकडून त्यात सुना तुझ्या हातात टेकतील. अरे आज फक्त ठिणगी पेटली, परत तर वनवा पेटेल, वनवा. आतापर्यंत पद्माने शिवनाथ उमा कुटुंबाला टोमणे मारून तोंड सुख तर घेतलंच होतं, पण आता ती कायद्याची भाषा बोलते. चल अन्विता, आता भेटू आपण कोर्टात. पद्माने शब्द फोडता क्षणी उमा तिच्या हातापाया पडायला लागते की तडे थांब की ग, तडे हे बघ, राघवनं जे काही बी केलंय, अगं ते गमतीमध्ये केलंय ग. हे सगळं विचारून जा ना. मी 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 तुझ्यासमोर हात जोडते. माझ्या राघवला काही करू नकोस ना. उमा तिच्यासमोर पदर पसरते, भीक मागते. काय मूर्ख आहे का राघव? यार, एवढी आईबापाची इज्जत जाते, एवढं पद्मा त्यांना अपमानित करते, तरीही अजूनही तू चिडी चूप. पद्मा उमावरती ओरडते की मी गप्प बसू? मी गप्प बसणार नाही आहे. अगं, या माणसामुळे माझं आबा गेलं, तेव्हा बी मी गप्पच बसले. या माणसामुळं माझी बहीण माझ्यापासून तुटली, तरी बी मी गप्पच बसले. या माणसामुळं माझा संसार नाही झाला. आयुष्यभर मी घरात बसून आहे, तरी बी मी गप्प बसते. पण आता गप्प बसणार नाही. आता मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार. या माणसाला धडा शिकवणार. पद्माने आता निर्धार पक्काच केलेला असतो. पद्मा तेथून निघून जाते. त्यावेळेला उमा तिच्या पाठीमागे धावत जाते तिला थांबवण्यासाठी. पण आता मधली रेष ती आडवी येतेच. इतक्यातच तिथे बंटी मामा येतो आणि चाललेला तमाशा तोही बघतो. पद्मा उमाला ताकीद देते की तिकडं. उमा हात जोडून तिला माफी मागत असते तिची की ताडे ऐक की ग, अगं लहान समजून एक वेळेस माफ कर की ग. माझ्या पोराचं आयुष्य असं नको ना ग उद्ध्वस्त करू. मी हात जोडते ग तुझ्या पुढं. तिला वाटतं सुरुवातीला की निदान पद्माच्या काळजाला पाझर फुटला, कारण पद्मा म्हणते की ठीक आहे, करते मी तुझ्या पोराला माफ. पण माझ्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल. तुझा ह्यो नवरा आहे ना शिवनाथ, त्यानं फक्त इतकंच करायचं की हात जोडून माझे पाय पकडून माझी माफी मागायची. आणि माफी मागताना फक्त इतकंच म्हणायचं की माझं चुकलं, माझं अनाथाचंच रगत आहे. तिकडे त्या पोरांच्या पायाखालची जमीन हादरते. तरीही मूर्ख राघवचं रक्त सळसळत कसं नाही आहे. आणि मला फक्त पुढे एवढंच म्हणायचं की मी माझ्या पोरांना संस्कार द्यायला कमी पडलो, बस. उमा धक्क्याने विचारते की ताई, अगं काय बोलतेस तू? पण पद्मा आता तिची अट ठेवून मोकळी होते. माईच दुधा तिला समजावण्याचा प्रयत्न करतात की पद्मा बस की ग, नगं उगं प्रकरण वाढवत. अगं, दोघने बी लेकरं आहे ती की ग, लेकरं आहे ते म्हणून दे की विषय सोडून. अगं, तू म्हणाला नवं की तू गमतीत बोललाय म्हणून. पद्मा म्हणते की आणि तुम्हाला ते पटलं, विश्वास ठेवला. शिवनाथचं पोरगं आहे ते. कुठची बी गोष्ट गमतीमध्ये करत नसतंय. आणि गमतीमध्ये शिवनाथनं तुमची पोरगी पळवून नेली होती का? फूस लावून तिला पळवून नेली आणि त्याचे परिणाम आजही मी भोगतीये. बंटीबा मला आता धक्का बसतो की म्हणजे राघव आणि अन्विताचं काहीतरी झालेलं दिसतंय. तू मनातच घाबरतो. बघतेस ना उमा, अगं तुझा नवरा अजून बी माझ्या पुढे झुकायला तयार नाही. मग आता त्याला झुकवायला तर पाहिजेच ना व. चल अन्विता, कंप्लेंट करून येऊ. पद्माने आदेश सोडता क्षणी शिवनाथा तयार होतो. शिवनाथा हाक मारतो की थांब पद्मा. सर्वांच्या नजरा तिकडे लागतात. उमाच्या तर काळजाचा ठोकाच चुकतो, कारण ती काहीही सहन करू शकते. पण शिवनाथचा अपमान कधीच नाही आहे. पण उघड्या डोळ्यांनी तिला आता त्याचा अपमान होताना दिसतो. काहीही चूक नसताना बिचाऱ्या शिवनाथला हात जोडून पद्माची माफी मागावी लागते. तरीही मूर्ख राघव तोंडातून चकार शब्द कळत आहे.
मुळू रडतोय बायकांसारखा तिथे. मग बोल ना, सत्य काय आहे ते एकदाचं सांगून टाकलं तर आईबापाचा अपमान होणारच नाही आहे. शिवनाथा ज्या वेळेला पद्माच्या समोर येऊन उभा राहतो आणि हात जोडून पद्माची माफी मागत असतो, पद्मा मुद्दाम मुद्दाम या सगळ्याचा आसुरी आनंद घेण्यासाठी रुद्राला त्याची व्हिडिओ बनवायला सांगते. रुद्रही आदेश सराखोपर म्हणत येतोच, हजरच होतो व्हिडिओ काढायला. शिवनाथा बोलताना इतका कचरत असतो की माझ्या पोराकडनं चूक झाली आहे, माफ कर त्याला. पद्मा त्याला जा विचारते की अन पुढं चल सुरू. तिथे शिवनाथा स्वतःचा स्वाभिमान पद्माच्या पायाशी घाण ठेवून उभा असतो आणि राघव आपल्या बापाचा अपमान उघड्या डोळ्यांनी बघतो. का सहन करतोय त्याचं त्यालाच माहिती. पुढे शिवनाथा सांगतो की माझे संस्कार कमी पडले. पद्मा मुद्दाम नाटकं करते की काय काय म्हणला रे तू? अरे नाही ऐकू आलं. उमालाच विचारते की तुला आलं का ग ऐकू? अरे नाही म्हणते तुझी बायको, नाही ऐकू आलं, चल मोठ्याने पुन्हा. तेव्हा शिवनाथ मोठ्याने म्हणतो की माझे संस्कार कमी पडले. आता या सगळ्याचा आसुरी आनंद घेते पद्मा. सोबतच त्याला आव्हानही देते की शिवनाथ, तुला आज फक्त माफी मागायला लावली. आज तुला तुझी लायकी दाखवून दिली. एक दिवस तुझी ही तिन्ही पोरं तुझ्या 3 सुना घेऊन घरी येतील आणि तुझा हा पत्त्यासारखा बंगला जो आहे ना, एक घर कोसळेल. उमा शिवनाथ धक्क्याने तिच्याकडे पाहतात. राघव तर इतका दात ओठ खात असतो. त्याच सुना तुला अडखळ म्हणून घराच्या बाहेर फेकतील. तुझे हाल बेहाल होतील आणि तोच तमाशा एक दिवस मला बघायचा आहे. अरे अनाथ म्हणून जन्माला आलास, तसाच अनाथ म्हणून तडफडून मरशील. अरे पण या सगळ्यात तमाशा तर एक दिवस होणारच आहे. त्याचं ट्रेलर बघायचं आहे तुला? पद्मा त्याला विचारते चाप. आणि मुद्दामच पद्माने आता हलगीवाल्यांना बोलवलेलं असतं. त्यांना ती वाजवायला लावते आणि शिवनाथचा हसू करून ती आपला पदर कमरेला खोचते आणि आसुरी आनंद साजरा करत त्याच्याच समोर नाचायला लागते की कसा शिवनाथला त्याच्याच नाकावर टिचून अख्ख्या गावासमोर हात जोडून आपली माफी मागायला लावली याचा आनंद साजरा करते पद्मा. तरीही राघवच्या तोंडून चकार शब्दच निघत नाही. तरीही शिवनाथला हा अपमान सहन होत नाही. त्याच्या जीवाला इतकं लागलेलं असतं ना हे सगळं की तो रागाच्या भरात घरात तंतरीत निघून जातो. त्याच्या पाठोपाठ त्याचं अख्खं कुटुंबही जातं, मुलं, उमासुद्धा. शिवनाथ आता स्वतःला खोलीत बंद करून घेतो. पद्माचा एक एक शब्द त्याला आठवत असतो आणि त्याला इतका त्रास होत असतो ना त्याला. सतत पद्माचे ते शिव्या श्राप दिलेलेचे आवाज त्याच्या कानात घुमत असतात. अपमान केलेलं प्रत्येक शब्द त्याच्या जीवाला लागत असतो. बाहेरून उमा, मुलं सर्वजण जीवाच्या आकांताने ओरडत असतात की आप्पा दरवाजा उघडा किंवा. प्रेक्षकांनो, भाग जरी इथे संपत असला ना तरी पुढे या झाल्या प्रकारामुळे शिवनाथने एक धक्कादायक निर्णय घेतलाय. तो सगळ्यांच्या समोर पोरांना आपल्या समोर उभं करतो आणि त्यांना जाब विचारतो. त्यांना वचन मागतो की या घरातल्या सुना मी सौता आणणार. तुम्ही कुणाच्या बी प्रेमात पडायचं नाही. तुम्ही तुमच्या बायका घेऊन यायचं नाही. द्या वचन. आता माधव तर माधुरीच्या प्रेमात आहे. श्रीधर पण पिऊच्या प्रेमात आहे. आणि शिवनाथने आता अशी अट घालून वचन मागून त्यांना धर्मसंकटातच टाकलंय की. पण आता पोरं काय करतील? नाही म्हणजे शिवनाथच्या हट्टासाठी वचन देतीलच खरं. पण आता पुढचे भाग प्रेक्षकांना खूप इंटरेस्टिंग राहणार आहेत. सोबतच मोठे मोठे छानसे ट्विस्ट बी आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि तुम्हाला जर हवं असेल ना प्रेक्षकांनो, तर काही पुढचे ट्विस्ट पण आपण आपल्या चॅनलवरती टाकायला सुरुवात करू. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्लीज कमेंट करून कळवा की तुम्हाला पुढचे भाग हवेत म्हणून.